प्रीपेड मीटरच्या विरोधात देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, चंद्रशेखर बावनकुळे मुर्दाबाद अशा घोषणा विदर्भवाद्यांनी नागपुरात लावल्या. नागपूर स्मार्ट मीटर प्रीपेड मीटरचा तीव्र विरोध करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने सरकारविरोधी घोषणा केल्या. नारेबाजी करत फडणवीस मुर्दाबाद, बावनकुळे मुर्दाबाद गगनभेदी घोषणा लावल्या. मसूरकर यांनी सांगितलं की महाराष्ट्रात विदर्भ सर्वात जास्त वीज निर्माण करते. वीज निर्मितीसाठी कष्ट करून प्रदूषणाचा होणारा प्रादुर्भाव विदर्भवासी सहन करतो. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विजेसाठी दिल्या. स्मार्ट मीटरचे कॉन्ट्रॅक्ट अदानीसारख्या उद्योगपतीला का देण्यात आल्या असा प्रश्न करत अनेक विषयांवर प्रकाश टाकत मोर्चाचे संचालन केले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तातही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज बुलंद केला. स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीतर्फे मंगळवारी बाजार नागपूर येथून विद्युत भवन काटोल नाकापर्यंत स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा या मागणीला घेऊन भव्य मार्च काढण्यात आला. आणि यात जय विदर्भ पार्टीतर्फे राष्ट्रीय भवन अरुणभाऊ केदार यांच्या नेतृत्वात मुकेश मासुरकर मासुरकर पूर्व नागपूर अध्यक्ष, तारेश दुरुककर, नरेश निमजे, प्रशांत रखाते, ज्योतिताई खांडेकर, गणेश शर्मा, तारेश दुरुककर, तेजराम रेवतकर, विनोद शेंडे, गंगाधर मुटकर, चंद्रशेखर शेंडे, अमोल रडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रिदम शेंडे, चाणक्य न्यूज, नागपूर. आम्ही विदर्भामध्ये वीज विदर्भाच्या जनतेला सस्ती मिळाली पाहिजे म्हणून त्याच्या अगोदरचे जेवढे पालकमंत्री आहे, जेवढेही ऊर्जा मंत्री आहे, प्रत्येकाच्या घरी आम्ही मोर्चे घेऊन गेलो 10 सुद्धा झाले. परंतु एकाही पक्षाला हे समजून नाही आलं. तुम्ही मागणी करता पण काय मागणी असली पाहिजे हे तुमच्या दिमागातच नाही. अरे जमीन आमची गेली, आमचं सर्वस्व चाललं, आमचे लोक कॅन्सरने मरून राहिले, आमच्या लोकांना ती वीज स्वस्त मिळाली पाहिजे, पण ते नाही. आणि आता हे जे स्मार्ट मीटर 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर लावत आहे, अरे ते आवश्यकताच नाही. ज्या ज्या भागात हे स्मार्ट मीटर लागले त्या भागात लोकांची लूट झाली. भिवंडीत सगळ्यात पहिले स्मार्ट मीटर लागले. त्या भिवंडीत काय परिस्थिती होती, सगळ्यांनी घरातले मीटर बाहेर काढून फेकून दिले. पुण्यात लागले तिथे फेकून दिले, बिहार मध्ये लागले तिथून फेकून दिले. कारण जिथे जिथे स्मार्ट मीटर लागले तिथे तिथे जनतेचे हाल अपेष्टा झाले आहे. भावांनो, हा जो स्मार्ट मीटर आहे हा फक्त उद्योगपत्यांसाठी आहे, हा गरीब जनतेसाठी नाही. याच्या अगोदर चक्री मीटर होते. तुम्हाला सांगितलं का हे मीटर बदला, तुम्ही चांगले डिजिटल मीटर लावा. ते आम्ही लावले पण बिल आमचं कमी झालं नाही. आणि त्यावेळेस पहिले जे मोठे बल्ब होते मग यांनी LED बल्ब लावले, हे लावले, पण आमची विजेची दर कमी झाली नाही. आमचे बिल भरमसाठ वाढले. जे 500 रुपयाच्या दराने बिल येत होते ते आता 3,000 रुपयाच्या दराने बिल येतात. ज्यांच्या घरी मीटर लागले, आम्ही सगळ्यात पहिले विदर्भाने याचा प्रकार विरोध केला. याचा विधानसभेत आणि संसदेपर्यंत हे आवाज बुलंद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सगळ्या खासदारांचा घेराव केला, सगळ्या आमदारांचा घेराव केला. परंतु हे सरकार ठामपणे उद्योगपत्यांसाठी इथे मोंटे कार्लो कपड्यात डील करते, टेक्सटाईल मध्ये डील करते. त्या टेक्सटाईल कंपनीच्या मालकाला इथं मीटर लावण्याचं काम दिलं. तुम्ही सांगा, टेक्सटाईल कंपनी तुम्हाला फायदा पोहोचू शकते का? अरे नाही पोहोचू शकत. कारण त्यांच्यासारखेच त्यांचे मीटरही फर्जी आहे, हे सगळं सिद्ध झालं. अडाणी हा उद्योगपती आहे, त्याला काही मीटरच्या बाबतीत जरासही त्याला नॉलेज नाही, त्याला सुद्धा टेंडर देण्यात आला. हे असे टेंडर देऊन विदर्भाच्या जनतेला, नागपूरच्या जनतेला हे लुटण्याचं काम केलं जात आहे. म्हणून सगळ्या जनतेच्या वतीने आज नागपूर संघर्ष समितीच्या वतीने हा धडक मोर्चा काढण्यात आला आणि इशारा दिला. आणि खरंच आता ही आवाज बुलंद होणार आहे आणि आज स्मार्ट मीटर रद्द झाल्याशिवाय राहणार. जय हिंद, जय विदर्भ. स्मार्ट मीटर रद्द करा.